नमस्कार जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भंडारा जिल्ह्याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. यामध्ये महत्त्वपूर्ण असे मुद्दे आपण इथे अभ्यासणार आहोत, जे की आपल्याला झेडपी भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्यसेवक भरती आणि पोलीस भरतीसाठी उपयुक्त ठरेल. तर चला तर मग व्हिडिओला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, भंडारा जिल्ह्याला आपण जी ओळख आहे ती तलावांचा जिल्हा म्हणून ओळख आहेत. तर तलावांचा जिल्हा म्हणून याची ओळख आहे. भंडारा जिल्हा जे आहेत, भंडारा जिल्ह्यातील भंडारा हे जे शहर आहेत, हे शहर वैनगंगा आणि सुरू नदी या दोन नदीच्या संगमावर भंडारा हे शहर वसलेलं आहे. तर परीक्षेला जर प्रश्न आला की भंडारा हे शहर कोणत्या दोन नदीच्या संगमावर वसलेलं आहे, तर ते असेल वैनगंगा आणि सुरू या दोन नदीच्या संगमावर. त्यानंतर बघा, भंडारा जिल्ह्यात जवळपास 3648 इतके तलाव आहेत. ही संख्या आपण अंदाजे घेण्यात घेतलेली आहेत. याच्यापेक्षा जास्त असू शकतात किंवा कमी असू शकतात, परंतु भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या ही 12,334 इतकी आहे. तर भंडारा जिल्ह्याचं क्षेत्रफळ 3895 वर्ग किलोमीटर इतकं येते. त्याच्या व्यतिरिक्त 1000 पुरुषामागे भंडारा जिल्ह्यामध्ये 979 स्त्रिया येतात. म्हणजेच लिंग गुणोत्तर जे आहेत भंडारा जिल्ह्याचं ते 979 इतकं आहेत. हे लक्षात असू द्या, भंडारा जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर. त्यानंतर भंडारा जिल्ह्याचा जो RTOचा कोड आहे तो RTO कोड आहे 36. त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये एक लोकसभा मतदारसंघ आहेत, एक संसदीय मतदारसंघ म्हणजेच एक लोकसभा मतदारसंघ आहेत. त्याचं नाव आहे भंडारा गोंदिया मतदारसंघ. तर भंडारा जिल्ह्यातील मतदारसंघ, लोकसभा मतदारसंघ हा भंडारा गोंदिया नावाने ओळखला जातो आणि या मतदारसंघाचा क्रमांक हा 11 आहे. हे सुद्धा लक्षात असू द्या, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की भंडारा जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ कोणत्या क्रमांकाचा आहे, तर तो 11व्या क्रमांकाचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त भंडारा जिल्ह्यामध्ये 3 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी एक आहेत भंडारा, दुसरा आहे तुमसर आणि तिसरा आहे साकोली, असे 3 विधानसभा मतदारसंघ आहेत भंडारा जिल्ह्यामध्ये. भंडारा या ठिकाणी नगर परिषद आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची महानगरपालिका नाही. भंडारा जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी हे योगेश कुंभजेकर आहे. भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे सध्या योगेश कुंभेजकर आहे. योगेश कुंभेजकर हे लक्षात असू द्या, परीक्षेला डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो, याआधी विचारलासुद्धा आहेत. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री हे विजयकुमार गावित हे आहेत. हे सुद्धा लक्षात असू द्या, परीक्षेला याच टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. त्यानंतर भंडारा जिल्ह्याच्या प्रशासकीय सीमा म्हणजेच भंडारा जिल्ह्याच्या सीमा येथे आपण बघणार आहोत. तर बघा, भंडारा जिल्हा हा महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडील एक जिल्हा आहे. भंडारा जिल्ह्याच्या पूर्व दिशेला गोंदिया हा जिल्हा आहे, तर भंडाऱ्याच्या पश्चिमेला नागपूर हा जिल्हा आहे. भंडाऱ्याच्या दक्षिण दिशेला इथे बघा चंद्रपूर हा जिल्हा येतो. तर भंडाऱ्याच्या आग्नेय दिशेला गडचिरोली हा जिल्हा येतो. हे तुम्ही लक्षात असू द्यात, प्रश्न परीक्षेला डायरेक्ट विचारू शकतात की भंडारा जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे, पश्चिमेला कोणता आहे. तर या प्रकारे इथे जिल्हे दिले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त भंडाऱ्याच्या उत्तर दिशेला सुद्धा लक्षात असू द्या की मध्य प्रदेशमधील एक बालाघाट नावाचा इथे जिल्हा आहे. हे सुद्धा लक्षात असू द्या, परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की भंडाऱ्याच्या उत्तरेला मध्य प्रदेशातील कोणता जिल्हा लागून आहे, तर तो बालाघाट जिल्हा लागून आहे. त्यानंतर बघा, भंडारा जिल्ह्याची क्षेत्रीय माहिती. भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण 3 उपविभाग आहेत. त्याच्यामध्ये भंडारा, तुमसर आणि साकोली असे हे 3 उपविभाग आहेत आणि हे 3 उपविभागच हे भंडारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघसुद्धा आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जाईल. त्याच्या व्यतिरिक्त भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण 7 तालुके आहेत. भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण 7 तालुके आहेत, हे लक्षात असू द्या, आणि 3 उपविभाग आहे आणि 3च मतदारसंघ आहेत विधानसभेचे. तर बघा, भंडारा जिल्ह्यातील तालुके बघा, तुमसर, मोहाडी, भंडारा, पवनी, साकोली, त्यानंतर लाखनी व लाखनदूर असे
भंडारा जिल्ह्यातील तालुके आहेत. बघा इथे विधानसभा मतदारसंघ. त्यानंतर बघा भंडारा जिल्ह्यामध्ये काही महत्त्वाच्या नद्या वैनगंगा, बावनथडी, चुलबंद व सूर ह्या काही महत्त्वाच्या नद्या ज्या आहेत ते भंडारा जिल्ह्यामध्ये येतात. त्यानंतर बघा भंडारा जिल्ह्याची खनिज संपत्ती. बघा भंडारा जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या प्रकारची खनिज संपत्ती जी आहे ते आढळते. त्यापैकी काही महत्त्वाची गावे आहेत जिथं एक महत्त्वाचं खनिज संपत्ती आहे ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. बघा क्रोमाइट हे खनिज भंडाऱ्यातील पवनी या तालुक्यामध्ये आढळते. मॅग्नीज हे तुमसर व कन्हान खोऱ्यामध्ये आढळते. कायनाईट हे साकोळी, पोहरा व दहेगाव या ठिकाणी आढळते. त्याच्या व्यतिरिक्त क्वार्ट्झाईट व सिझियम्सची सुद्धा साठी आहेत. तर बघा मित्रांनो यामध्ये क्रोमाइट, मॅग्नीज आणि कायनाईट कोणकोणत्या ठिकाणी आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा भंडारा जिल्ह्यात काही लेणी व शिल्पस्थाने आहेत. त्यापैकी बघा एक आहे भंडारा, दुसरा आहे पवनी, तिसरा आहे अड्याळा. त्याच्या व्यतिरिक्त भंडारा जिल्ह्यामध्ये एक गरम पाण्याचा झरासुद्धा आहे. त्या गरम पाण्याच्या झऱ्यास गायमुखचा झरा असं म्हटलं जातं. तर गरम पाण्याचा झरा जो आहे भंडाऱ्यातील तो आहे गायमुख, जो तुमसर या तालुक्यामध्ये येतो. प्रश्न परीक्षेला येऊ शकतो की भंडारा जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा कोणता? तर गायमुख झरा, जो की तुमसर तालुक्यात येतो. त्यानंतर बघा भंडारा जिल्ह्यातील काही धरणे महत्त्वाची. बघा बावनथडी, चुलबंद, कन्हान, बाग आणि गोसे हे भंडारा जिल्ह्यातील काही महत्त्वाची धरणे आहेत. याच्या व्यतिरिक्त एक अतिमहत्त्वाचं धरण म्हणजेच गोसी खुर्द जो प्रकल्प आहे तो गोसी खुर्द प्रकल्प भंडारा जिल्ह्यामध्ये आढळतो, जो की वैनगंगा नदीवरील सर्वात मोठा प्रकल्प आहे. यामध्ये इंदिरा सागर प्रकल्प, ज्याला गोसी खुर्द धरण म्हणून सुद्धा ओळखले जाते. तर बघा वैनगंगा नदीवरील गोसी खुर्द प्रकल्प जो आहे तो महाराष्ट्रात गोसी खुर्द म्हणून, तर तोच प्रकल्प मध्य प्रदेशामध्ये इंदिरा सागर प्रकल्प म्हणून ओळखला जातो. या धरणाचे भूमिपूजन तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी 23 ऑक्टोंबर 1984 रोजी केलं होतं. भंडारा जिल्ह्यात काही महत्त्वाचे उद्योग आहेत. तर बघा भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगरमध्ये भारतीय सशस्त्र बलाकरता इथे दारुगोळा बनवण्याचा कारखाना आहे. त्याच्या व्यतिरिक्त एकुडी येथे रेशीम उद्योग आहेत. तर भंडारा जिल्ह्यातील एकुडीचं रेशीम हा एक प्रसिद्ध आहे. त्याच्या व्यतिरिक्त चिन्नौर, दुबराज, काळी, कामोद या तांदळाच्या सुगंधी जाती भंडारा जिल्ह्यात येतात. त्याच्या व्यतिरिक्त भंडारा जिल्ह्यामध्ये भात संशोधन केंद्र आहे. म्हणजेच राज्यातील भात संशोधन केंद्र जे आहेत राज्यातील हे साकोली जिल्ह्यामध्ये येते राज्यस्तरावरील. त्याच्या व्यतिरिक्त भंडारा जिल्ह्यातील खडकांच्या पट्ट्यांना साकोली माला असं म्हटलं जाते. प्रश्न मुद्दा पुन्हा एकदा भंडारा जिल्ह्यातील खडकांच्या पट्ट्यांना साकोली माला असं म्हटलं जातं. परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की साकोली माला म्हणजे काय? तर भंडारा जिल्ह्यातील खडकांच्या पट्ट्यांना आपण साकोली माला असं म्हणतो. भंडाऱ्यातील अंबागड किल्ला बख्त बुलंदशाह याने बांधला होता. भंडारा येथील अंबागडचा किल्ला हा बख्त बुलंदशाह गोंड घराणा याने बांधला होता. भंडारा जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका जो आहे तो तुमसर तालुका आहे. तर भंडारा जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका तुमसर आहे. तर भंडाऱ्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका साकोली तालुका येतो. हे सुद्धा महत्त्वाचे मुद्दे आहेत. परीक्षेला डायरेक्ट प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बघा भंडारा जिल्ह्यामध्ये बोलली जाणारी काही बोली भाषा आहेत. जसे की भंडाऱ्यामध्ये झाडी बोली बोलली जाते. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये बोलली जाणारी एक प्रमुख बोलीभाषा आहे. त्याच्या व्यतिरिक्त बघा गांधी चौकात उभारलेला 121 फूट उंचीचा तिरंगा हे भंडारा शहरातले एक आकर्षण आहे. शास्त्री मैदानावर होणारा दसरा, रावण दहन हे दरवर्षीचे आकर्षण असते. तर बघा प्रश्न कसा येऊ शकतो की भंडाऱ्यातील एक आकर्षक तिरंगा जे आहे ते किती फूट उंचीचा आहे? तर तो 121 फूट उंचीचा आहे, जो की गांधी चौकात येतो भंडारा शहरातील. आणि शास्त्री मैदानावर दरवर्षी रावण दहन होते. त्याच्या व्यतिरिक्त बरिंगेश्वर मंदिर आहे. बरिंगेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव होतो. खाम तलाव हा ऐतिहासिक तलाव बरिंगेश्वर मंदिराच्या बाजूला आहे, जिथे तलाव
तलावामधोमध एक खांब आहे. तर अशा प्रकारची ही भंडारा जिल्ह्याची काही महत्त्वपूर्ण माहिती होती. तर यामधील प्रत्येक परीक्षेला कमीत कमी 2 प्रश्न हे जिल्ह्यावर विचारले जातात. आतापर्यंत जिल्हा परिषदला आणि पोलीस भरतीला सुद्धा याचे प्रश्न आलेले आहेत. मिनिमम 2 प्रश्न तर याच्यावर आधारित येतातच. एक प्रश्न हा चालू घडामोडी येतो सध्याच्या आणि एक प्रश्न हा भंडाऱ्याच्या इतर माहितीवर येतो. तर अशा प्रकारे हे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पुन्हा बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा. धन्यवाद.